रॉयल एनफील्ड बुलेट सारख्या महागड्या गाड्या चोरून या गाड्यांचे नंबर बदलून त्या मोटारसायकल पुसद परिसरात विक्री करणारे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाकडून उघड झाले असून एकूण 8 मोटारसायकल जप्त करत 6 चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत। यावेळी एकूण 7,15,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक कुमार चिंता, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ज्ञानोबा देवकते यांच्या आदेशाने पुसद उपविभागात पेट्रोलिंग करत असताना इसम प्रमोद दत्ता पवार यास ताब्यात घेऊन तो वापरत असलेल्या स्प्लेंडर गाडीबद्दल विचारणा केली असता त्याने 15 दिवसांपूर्वी पुसद बसस्थानक येथून चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर त्याच्या घराच्या आडोशाला जवळच 4 मोटारसायकल आढळून आल्या। त्याबाबत विचारणा केली असता प्रमोद पवार याचे भाऊजी योगेश वसंत पाचपिले यांनी मुंबई येथून इकडे विक्री करण्यासाठी आणल्या असून या व्यतिरिक्त अजून 3 मोटारसायकल त्यांनी आमच्या गावातील तरुण मुलांना विक्री केल्या असे सांगितले। अशा प्रकारे प्रमोद पवार हा वापरत असलेली चोरीची मोटारसायकल पुसद शहर पोलीस स्टेशन मुंबई ठाणे या ठिकाणाहून चोरी केल्याचे निष्पन्न झाले। या सर्व मोटारसायकल जप्त करून पंचनामा करण्यात आला असून त्या ताब्यात घेण्यात आल्या आहे। त्यानंतर रॅकेटमधील मुख्य आरोपी वसंत पाचपिले याने एरंडा या गावातील विक्री केलेल्या 3 मोटारसायकल बाबत या इस्मांना मोटारसायकल सह बोलावून खात्री केली असता वसंत पाचपिले याने मोटारसायकलचे नंबर बदलून त्याप्रमाणे डुप्लिकेट आरसी बनवून ओरिजिनल कागदपत्र काही दिवसांनी आणून देतो असे सांगून मोटारसायकल कमी किमतीत तरुणांना विक्री केल्या होत्या। या 3ही मोटारसायकल मुंबई ठाणे परिसरातून चोरी करून त्यांचे नंबर बदलून तरुणांना विक्री केल्याचे निष्पन्न झाले। या महागड्या मोटारसायकल देखील जप्त करण्यात आल्या असून अशा प्रकारे अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने आरोपी प्रमोद पवार यास अटक करून रॅकेटचा पर्दाफाश करून 7,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे। प्रतिनिधी करीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।